नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमोस्तुते ही दानं दिलेली आहेत ते दोघेही महालक्ष्मीचे भक्त होते. आणि त्याचबरोबर अंबाबाईला म्हणत असताना श्रीमद कोल्हापूर पीठाधिष्ठिता असंही त्यांनी वर्णन केले. कोल्हापूर महालक्ष्मी आहे ती या सोरपूर गावाची रक्षक देवता आहे असं ते म्हणतात. आणि त्या गद्दवडी जे शहर आहे किंवा ते गाव जे आहे तर त्याला ते नवीन नाव देतात, अभिनव कोल्हापूर असं ते नाव देतात. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे जे शिलाहार आहेत तर हे स्वतःला प्रत्येक त्यांच्या कोरीव लेखामध्ये महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद असं म्हणत आहेत. फोर मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई आपल्या सगळ्यांचा श्रद्धेचा विषय. करवीर निवासिनी महालक्ष्मीबद्दल आपण अनेक पौराणिक कथांमधून जाणून घेतलेलं आहे, तिची अनेक रूपं पाहिलेली आहेत. पण आज आपण एका अशा व्यक्तीसोबत संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून आपल्याला महालक्ष्मीची अर्थात अंबाबाईची कोरीव लेखातून कोणती कोणती रूपे बघायला मिळतात किंवा कोणती कोणती रूपे आपण अभ्यासू शकतो हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर योगेश प्रभुदेसाई यांनी मंदिर इतिहास आणि संस्कृती याबद्दल अनेक पुस्तके लिहिली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोरीव लेखातून दिसणारी महालक्ष्मी आणि तिची रूपे. प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक डॉक्टर योगेश प्रभुदेसाई आज आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार सर. आज आपण महालक्ष्मी मंदिराचं कोरीव लेखातून आपण महालक्ष्मी समजून घेणार आहोत. त्याबद्दल म्हणजे सगळ्यात आधी कोरीव लेख म्हणजे काय हे सांगाल का सर? येस, कोरीव लेख जे आहेत ते इतिहास समजून घेण्याचं एक महत्वाचं साधन आहे. कोरीव लेखामधून आपल्याला एखाद्या राजवटीचा, एखाद्या प्रांताचा, एखाद्या संस्कृतीचा सर्वंकष जरी अभ्यास नाही करता तरी ॲटलिस्ट आपल्याला असे काही दुवे सापडतात त्या कोरीव लेखामधून ज्यामधून आपण इतिहास लेखन जे आहे ते चांगल्या पद्धतीने संपन्न करू शकतो. कोरीव लेखांमधून स्पेशली काय डॉक्युमेंट केलेलं असतं तर त्या एक विशिष्ट कालखंडामधली राजवट किंवा राजकीय हालचाली, धार्मिक हालचाली, सामाजिक हालचाली, आर्थिक हालचाली असं सगळं त्या एका कोरीव लेखामध्ये समाविष्ट असतं. फक्त त्या दृष्टीने त्याचा अभ्यास केला तर कोरीव लेख एक खूप काहीतरी आपल्याला वेगळी माहिती देऊन जातात. अर्थात जसं म्हटलं की एका ठराविक टाइम पिरियड पुरते ते कोरीव लेख मर्यादित असतात. त्या एका विशिष्ट कालखंडामध्ये असलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक ज्या काही घटना आहेत त्यांचे पडसाद आपल्याला त्या कोरीव लेखामधून दिसत असतात. सो त्या एका विशिष्ट कोरीव लेखामध्ये असलेली माहिती ही सदा सर्व काळ असेल असंही नाही. पुढच्या कालखंडामध्ये ते राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक ही अंग बदलली असू शकतात आणि ते आपल्याला नंतरच्या कालखंडामधल्या कोरीव लेखामधूनही सापडू शकतात. म्हणजे एका विशिष्ट ठिकाणाला जर आपण केंद्रवर्ती धरलं तर. पण कसंही असलं तरी कोरीव लेख हे आपल्याला एक महत्वाची माहिती देत असतात, एवढं मात्र नक्की आहे. आणि कोरीव लेखांचे आपण दोन भाग सहसा करतो, एक म्हणजे ताम्रपट आणि दुसरं म्हणजे शिलालेख. ताम्रपट आणि शिलालेख यामध्ये काय फरक आहे? येस, शिलालेख जे असतात हे थोडक्यात पब्लिक डॉक्युमेंट जे आपण म्हणतो किंवा पब्लिक डिक्लेरेशन जे आपण म्हणतो तशा पद्धतीचे असतात. की एखादं डोनेशन, स्पेशली जर एखाद्या राजानं किंवा कुठल्या तरी व्यक्तीने डोनेशन दिलेलं आहे एखाद्या मंदिराला तर मग ते त्या शिळेवर कोरलं जातं, म्हणजे दगडावर कोरलं जातं. आणि ती जी शिळा आहे ती मंदिराच्या आयदर भिंतीमध्ये किंवा मंदिराच्या बाहेर ठेवली जाते, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याला हे मंदिर कोणी बांधलं, ह्याला कुठली कुठली डोनेशन्स आहेत, इथली देवता काय आहे आणि एकंदर इथलं सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र काय आहे हे बऱ्यापैकी त्याचा अंदाज येतो. अर्थात ह्याच्या मागं राजकीय दृष्टिकोन जास्ती आहे. की राजा, फॉर एक्झाम्पल एक विशिष्ट मंदिर आपण घेतलं तर राजानं ते मंदिर बांधून दिलं किंवा ऑलरेडी एक्झिस्ट करत असणाऱ्या मंदिराला राजानं ते मंदिर सुस्थितीत चालावं म्हणून काही डोनेशन्स दिली. मग ही डोनेशन्स दिल्यानंतर त्या लेखामधून काय होतं तर राजा आपली पूर्ण वंशावळ सांगतो, त्यानंतर कुठल्या देवाला दान दिलं हे सांगतो आणि त्याचबरोबर दानामध्ये काय काय दिलं हे सांगतो. सो दॅट
त्या मंदिरामध्ये येणारा जे पब्लिक आहे, कुठलीही व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला ती इन्फॉर्मेशन त्या कोरीव लेखातून मिळते. म्हणजे जसं आजही आपण बघतो ना, की ज्याला आपण हे म्हणतो, उद्घाटन समारंभाच्या ज्या शिला बिल्डिंगमध्ये ठेवलेल्या असतात पहा, की ह्या ह्या इमारतीचं अमुक अमुक हस्ते उद्घाटन झालं, तारीख वार वगैरे सगळं असतं. तोच प्रकार शिलालेखाचा आहे. आणि ताम्रपट म्हणाल तर ताम्रपट हे जास्ती करून पर्सनल डॉक्युमेंट्स असतात. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की एस्पेशली ही एका विशिष्ट वर्गाला दिलेली दानं असतात, की ज्याच्यामध्ये तांब्याचे पत्रे घडवून त्याच्यावरती अक्षरं कोरून त्यांना दिलेलं असतं. आणि पिढीजात जे त्या ताम्रपटामधून जे काही डोनेशन्स मिळालेले ते पिढीजात त्या व्यक्तीकडे ती डोनेशन्स असतात. सो दॅट समजा एखाद्या एक्स राजानं डोनेशन दिलं ताम्रपटाच्या माध्यमातून एका विशिष्ट वर्गाला, राजवट बदलली, पण आता त्यांना जर ते जे काही डोनेशन मधून मिळालेल्या गोष्टी आहेत त्या जर त्यांना पुन्हा हव्या असतील, म्हणजे कंटिन्यू करायचे असतील, तर तो ताम्रपट जे आहे तर ते त्या नवीन राजासमोर सादर करत असत, की हे आम्हाला पूर्वीच्या राजानं दिलेली दानं आहेत. मग तो राजा ते ताम्रपट कन्सिडर करत असे आणि मग ती राजाची मर्जी की ते डोनेशन कंटिन्यू करायचे की डिसकंटिन्यू करायचे. पण सिम्प्लिफाईड टर्म्समध्ये ताम्रपट हे पर्सनल डॉक्युमेंट्स आहेत, तर शिलालेख जे आहेत ते पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत. ओके, म्हणजे ऑथेंटिक डॉक्युमेंट असं आपण हो, ताम्रपट आणि अगदीच. शिलालेखाला हो, म्हणू अप शकतो. टू सर्टन एक्सटेंट येस, ऑथेंटिक डॉक्युमेंट्स म्हणताच येऊ शकतं त्यांना. अर्थात ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अतिशयोक्ती असतात. काही ताम्रपट बनावटही निघतात, त्यामुळं तपासून घ्यावं लागतं सगळं. हे म्हणजे ह्याचे चेकिंगचेही निकष आहेत ह्याच्यामध्ये. पण येस, अप टू सर्टन एक्सटेंट हे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स म्हणता येतं कोरीव लेखाला. आता तुम्ही जे कोरीव लेखाची माहिती वगैरे दिली, मग असे कोरीव लेख आपल्या कोल्हापूरमध्ये सापडतात का, किंवा त्या कोरीव लेखातून महालक्ष्मीचं काही माहिती मिळते का आपल्याला? येस. सी, आधी यासाठी आपल्याला बेसिक क्विक बॅकग्राऊंड एस्टॅब्लिश करून घेणं गरजेचं आहे, की कोल्हापूर हे शिवक्षेत्र आणि शक्तिक्षेत्र अशा दोन्हीही नावाने ओळखलं गेलेलं आहे. आणि ऑफकोर्स या शिवक्षेत्र असो किंवा शक्तिक्षेत्र असो, याची अधिष्ठाती जी देवता आहे ती आपली अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी ही अधिष्ठात्री देवता आहे. आणि हे प्रसिद्ध असं पीठ होतं देवीचं. ऑफकोर्स त्या अनुषंगाने आपल्याला मग अनेक ग्रांथिक संदर्भ सापडतात, काही कोरीव लेखामधले संदर्भ सापडतात. सो येस, आपल्या महालक्ष्मीच्या संदर्भात अनेक कोरीव लेख आपल्याला सापडलेले आहेत. काही कोल्हापुरात आहेत खुद्द, तर काही कोल्हापूरच्या बाहेरही आहेत. आता तुम्ही म्हणालात की कोल्हापूरमध्ये काही कोरीव लेख सापडलेत आणि कोल्हापूर बाहेरही कोरीव लेख सापडलेले आहेत. मग त्यातून महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं रूप आपण कसं सांगू शकाल? येस. जे कोरीव लेख मी अभ्यासलेत आणि त्यांची जशी मी क्रोनॉलॉजी लावली, तर त्यातून मला सगळ्यात पहिला जो कोरीव लेख सापडला तो गोव्याच्या कदंब राजांचा सापडलेला आहे. गोव्याचा कदंब षष्ठ देव जो आहे, तर त्याचा हा ताम्रपट आहे आणि तो गोव्यातच सापडलेला ताम्रपट आहे. साधारण ह्याचं आत्ताचं साल जातं, म्हणजे आत्ताच्या कालगणनेनुसार ह्याचं साल जातं 1038. आणि हा जो ताम्रपट आहे तर ह्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की हा जो षष्ठ देव आहे कदंब राजा, तर हा वारंवार कोल्हापूरला येतो आणि महालक्ष्मीची पूजा करतो असा उल्लेख येतो. तर ह्याच्यावरून ॲटलिस्ट एक माहिती हाताशी येते की 1038च्याही आधी हे आपलं अंबाबाईचं पीठ इथं निर्माण झालेलं आहे. आणि ते इतकं प्रसिद्ध झालेलं आहे की आता आजूबाजूचे राजे सुद्धा जे आहेत ते येत आहेत आणि त्या देवतेची पूजा करतायत, तिचा आशीर्वाद मिळवत आहेत आपली राजव्यवस्था सुस्थितीत राहण्यासाठी. एवढं ह्याच्यामधून आपल्याला एक अंदाज बांधता येतो. असा एक कोरीव लेख आढळतो की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष यानं आपली करंगळी अर्पण केली होती महालक्ष्मीसाठी. मग त्याचा कसा आहे रेफरन्स? ओके, येस. तो जो ताम्रपटच आहे तोही अमोघ वर्षाचा, आणि तो सापडलेला आहे गुजरातमध्ये. त्याचं साल आहे आय थिंक 871 वगैरे साल आहे. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की राज्यावर त्याच्या संकट आलेलं असताना, प्रॉबब्ली एपिडेमिक होतं
तर साथीचा रोग कुठला तरी आलेला होता. तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी अमुक वर्ष आपल्या डाव्या हाताची करंगळी महालक्ष्मी समोर अर्पण करतो असा उल्लेख येतो. आता ज्या ज्या संशोधकांनी हा ताम्रपट संपादित केला, वाचन केलं, त्या सगळ्यांनी असा अंदाज बांधला की महालक्ष्मी म्हणजे ही कोल्हापूरचीच महालक्ष्मी असली पाहिजे. पण जे मी कोरीवलेख अभ्यासले तर त्याच्यामधून मला हे समीकरण पक्क दिसलं की महालक्ष्मी म्हटलं की त्याच्या पुढे कोल्हापूर हा शब्द येतोच आहे. नुसतं महालक्ष्मी ॲज अन इंडिव्हिज्युअल त्याचं कुठे मेन्शन येत नाही कोरीवलेखामध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की हा जो अमुक वर्षाचा जो कोरीवलेख आहे तो मी स्वतः त्याविषयी साशंक आहे आणि मी असं तो ग्राह्य मानत नाही की हा कोल्हापूर महालक्ष्मीच्या संदर्भातलाच असेल. कदाचित दुसरी कुठली तरी महालक्ष्मी असूच शकते. पण जो जसं म्हटलं की त्यानंतरचा जो येतो तो 1038चा कदंबांचा म्हणजे षष्ठदेवाचा जो ताम्रपट येतो त्याच्यामध्ये सरळ सरळ कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीची वारंवार पूजा करतो असा उल्लेख त्याच्यामध्ये येतोच आहे. त्यामुळं मी कन्सिडर करताना अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स जो आहे म्हणजे अर्लिएस्ट कोरीवलेखाचा जो संदर्भ आहे तो मी 1038 पासूनच ग्राह्य मानतो. मग त्यानंतर आपल्याला कंटिन्युअस वेगवेगळ्या राजवटींनी अंबाबाईची पूजा केलेली किंवा तिला ग्राह्य मानलेलं किंवा तिला शिरोधार्य देवता मानलेलं असे मग अनेक आपल्याला संदर्भ सापडत जातात. मग तर त्याच अनुषंगानं कोल्हापूर हे 11व्या शतकापर्यंत एक शिवक्षेत्र म्हणून कसं फेमस झालेलं होतं किंवा आपली अंबाबाई जी आहे ती त्याच काळामध्ये तिचं एकंदर जो काही संप्रदाय होता तो किती स्ट्रॉंग होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला कर्नाटकामध्ये शिरूर नावाचं गाव आहे. तर तिथं 1049 आणि 1063 आणि 64 याच्या आसपास ते फिक्स नाही आहे 1063 की 64 पण कन्सिडर करताना दोन्ही साल कन्सिडर केलं जातं असं. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं की तिथे शिरूर गावामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे हे 2 कोरीवलेख सापडतात. कोरीवलेखांचा आशय पूर्णतः वेगळा आहे म्हणजे हेतू आहे तो सिद्धेश्वराला दान देण्याचा वगैरे आहे. पण ज्या 2 व्यक्तींनी ही दानं दिलेली आहेत ते दोघेही महालक्ष्मीचे भक्त होते आणि त्या अनुषंगानं दोन्ही लेखांची जी सुरुवात आहे मंगलाचरण जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अंबाबाईची खूप सुंदर स्तुती बघायला मिळते की ज्याच्यामध्ये तिला सरळ सरळ असं म्हटलेलं आहे म्हणजे कोल्हापूरला शिवक्षेत्र म्हटलेलंच आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर तिला चतुष्षष्टी योगिनी सिद्ध संदोह परिवेष्टिता असं अंबाबाईला म्हटलेलं आहे म्हणजे 64 योगिनी आणि जे सिद्ध आहेत तर यांच्या मेळाव्यामध्ये ती बसलेली आहे असा तिचा उल्लेख येतो. त्यानंतर ब्रह्मारधित म्हणजे ब्रह्मानं जिची आराधना केलेली आहे. सिंहवाहिनी असा उल्लेख येतो म्हणजे सिंह हे तिचं वाहन आहे असा उल्लेख येतो. त्याचबरोबर रुद्रार्धांगोत्संग निवासिनी असंही तिचं एक त्याच्यामध्ये विशेषण बघायला मिळतं की जणू काही रुद्राचं अर्धांगच आहे असा सरळ सरळ त्याच्यामध्ये उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर अंबाबाईला म्हणत असताना श्रीमद कोल्हापूर पीठाधिष्ठिता असंही त्यांनी वर्णन केलेलं म्हणजे कोल्हापूर हे पीठ आहे आणि त्याची ती अधिष्ठात्री देवता आहे म्हणजे जणू काही सम्राज्ञीच आहे या कोल्हापूर पीठाची असं सरळ सरळ त्याच्यामधून तो उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे जे 1049 आणि 1063-64 जे कोरीवलेख आहे त्यातली जी मंगलाचरण आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहेत कोल्हापूर त्या काळामध्ये कसं होतं हे जाणून घेण्यासाठी किंवा कोल्हापूरचं धार्मिक चित्र काय होतं हे जाणून घेण्यासाठी. हे तुम्ही ज्याबद्दल आता सांगितली माहिती त्याबद्दल इंटरेस्टिंग पण वाटते आणि क्युरियोसिटी आणखी जास्त वाढते. तर आणखी याबद्दल काय सांगाल तुम्ही ही कोरीवलेखांची आणि कुठे कुठे संदर्भ सापडले? येस यानंतरचा आपल्याला एक इम्पॉर्टंट जो कोरीवलेख सापडतो तो कर्नाटकातलाच आहे गदग मधला. तिथे सोरटूर नावाचं गाव आहे आणि त्या सोरटूर गावामध्ये ऑफकोर्स ऍक्च्युली शिवमंदिरच आहे आणि तिथे कोरीवलेख आहे आणि त्या कोरीवलेखामध्ये कदाचित त्या सोरटूर गावामध्ये महालक्ष्मीचंही मंदिर होतं जे आज तिथं नाही आहे. आणि त्या कोरीवलेखामध्ये असा उल्लेख येतो की ही जी कोल्हापूर महालक्ष्मी आहे ती या सोरटूर गावाची रक्षक देवता आहे असं ते म्हणतात. म्हणजे ते अंबाबाईला या गावाचं रक्षण करण्यासाठी एक महत्वाची देवता तिला मानतात म्हणजे ग्रामदेवतेचा त्यांनी दर्जा तिथे अंबाबाईला दिलेला दिसतो गदगमध्ये. म्हणजे
साधारण 1000 बघा ना, आता 1049, 1038, 1049 आणि 1091, म्हणजे हे 11वं शतक जर आपण कन्सिडर केलं तर ऑलरेडी या 11व्या शतकामध्ये आपल्या अंबाबाईचा संप्रदाय किंवा तिची ख्याती एवढी वाढलेली आहे की ह्याच्यातून आपल्याला सरळ सरळ समजतं की 11व्या शतकाच्याही आधी हे पीठ अस्तित्वात आलेलं आहे, कदाचित 1-2 शतकं आधी आलेलं असावं अस्तित्वात, आणि ते हा म्हणता प्रसिद्ध झालेलं आहे. आणि या देवतेची तितकी कदाचित त्या काळातल्या त्या लोकांना प्रचिती येत असावी, तिचा भक्ती संप्रदाय त्या अनुषंगानं वाढलेला असावा, हे आपल्याला याच्यावरून अंदाज बांधता येतो. अजून कोणता रेफरन्स तुम्ही सांगू शकता की ज्याच्यामध्ये अंबाबाईचा उल्लेख आढळतो? हा, येस, अजूनही आहेत पुढे. मग आता 12व्या शतकामध्ये आपण एंटर करतो आहोत, आणि 12व्या शतकामध्ये मग अनेक आपल्याला कोरीव उल्लेख सापडतात. त्यातले काही महत्वाचे जे आहेत ते मी इथे तुम्हाला सांगतो. एक 1106चा आहे, जो कराडजवळ कापिल नावाचं गाव आहे तिथला आहे, आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा येतो की तिथला जो एक अधिकारी आहे, तर तो सोमनेय किंवा शोभनेय असं त्याचं नाव आहे. तर तो जो अधिकारी आहे तर तो काय करतोय की एक ठराविक जमिनीचा तुकडा, म्हणजे ठराविक मेजरमेंटचा जो प्लॉट आहे, तर तो काय करतोय, तर कोल्हापूरचा जो कुबेर नायक म्हणून कोणीतरी एक महत्वाचा अधिकारी आहे, तर त्याला तो डोनेशन मध्ये देतोय. का? तर अंबाबाईच्या अंगभोगासाठी, म्हणजेच एकंदर तिला पुरवली जाणारे फुलं किंवा चंदन किंवा सुगंधी पाणी किंवा सुगंधी द्रव्य, एकंदर हे सगळं जे काही तिच्या साजशृंगारासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत महालक्ष्मीच्या, तर ते सगळं म्हणजे ते सगळं कंटिन्युअस मिळत राहावं ह्यासाठी ती म्हणजे ठराविक जे मेजरमेंटचा जो प्लॉट आहे, तर तो प्लॉट तो डोनेट करतोय कुबेर नायकाला. म्हणजे ह्याच्यावरून हेही आपल्याला लक्षात येतं की आता जसं मी तुम्हाला सुरुवातीलाही म्हटलं होतं की कोरीव लेखामधून आपल्याला आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर इथे बघा की देवालय चालवण्यासाठी कसं जमिनी दान दिल्या जात आहेत. आता जमिनी दान दिल्या तर काय, तर ऍक्च्युली ती जमीन त्यांनी मग कसायची, त्या जमिनीतून येणारं जे उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नातून पुन्हा मग बार्टर सिस्टीमच्या माध्यमातून देवतेच्या अंगभोगासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांनी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. सो अशा पद्धतीने कोरीव लेखामधून आपल्याला इकॉनॉमी कशी एस्टॅब्लिश झालेली होती, ती कशी सर्क्युलेट होत होती, हेही आपल्याला ह्याच्यामधून लक्षात येतं. त्यानंतरचा मग एक महत्वाचा आपल्याला कोरीव लेखाचा संदर्भ बघावा लागतो तो 1113चा. अगेन हा कोल्हापुरातला नाही तर हा कर्नाटकातला आहे. सदन कर्नाटकामधला गद्दवळ्ळी नावाचं गाव आहे. तर गद्दवळ्ळीमध्ये तिथे अजूनही ते मंदिर आहे, लक्ष्मीदेवी मंदिर असंच त्याला म्हटलं जातं. तर एक व्यापारी आहे कल्याण राऊत, हे राऊत हेच आपल्याकडे मग राऊत हे आडनाव येतं असं. तर कल्याण राऊत आहे आणि त्याची पत्नी सहोजा देवी, तर हे दोघं मिळून काय करतायत, तर तिथे महालक्ष्मीचं मंदिर बांधतायत. आणि त्या गद्दवळ्ळी जे शहर आहे किंवा ते गाव जे आहे तर त्याला ते नवीन नाव देतात, अभिनव कोल्हापूर असं ते नाव देतात, म्हणजे न्यू कोल्हापूर. ठीक आहे, जसं दिल्ली न्यू दिल्ली वगैरे म्हणतो किंवा मुंबई नवी मुंबई म्हणतो, तसं काहीशी ती एक सिस्टीम तिथे झालेली दिसते की हे तर कोल्हापूर हे मूळ क्षेत्र आहेच, पण त्याचबरोबर तिथे ते अभिनव कोल्हापूर म्हणजे नवीन कोल्हापूर असं त्या गावाला नॉमेनक्लेचर देत आहेत. आणि तिथे मग ते चतुष्कूट म्हणजे 4 गर्भगृह एकत्र जोडलेलं असं ते मंदिर ते उभं केलेलं आहे गद्दवळ्ळीमध्ये, जिथे आपल्याला बघायला मिळतं की महाकाली आहे, महालक्ष्मी आहे आणि शिवलिंग आहे तिथेच, आणि कदाचित विष्णू होता, जो विष्णू तिथं आज नाहीये, तिथे भैरवाची मूर्ती. आणि त्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की तिथं जी महालक्ष्मी स्थापन केली आहे ती जी मूर्ती आहे, आपण जे महालक्ष्मी अष्टक सगळे ऐकतो म्हणतो, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते, तर गद्दवळ्ळीची महालक्ष्मी तशी आहे, तिच्या हातामध्ये आपल्याला प्रॉपर शंखचक्र आणि गदा दिसतात. सो एकाच वेळेला आपल्याला या देवतेची 2 रूपं कशी बघायला मिळतात, हे सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचबरोबर 1113 म्हणजे 12व्या शतकात आता तो संप्रदाय अजून जास्ती तिचा फोफावतोय, तिचा भक्तवर्ग अजून जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होतोय, हे आपल्याला ह्याच्यामधून लक्षात येतं की त्या देवतेची नवीन नवीन मंदिरं उभी केली जात आहेत.
सो डेफिनेटली ह्याच्यामधून धार्मिक स्थित्यंतरं जी आहेत किंवा भक्ती संप्रदायाची जी डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला ह्याच्यामधून लक्षात येते. आता तुम्ही सांगितलं ऑलमोस्ट कर्नाटकातले रेफरन्स जास्त सापडलेले आहेत. मग काही महाराष्ट्रात महाराष्ट्रात काही सापडलेत का रेफरन्स, किंवा कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर नजीक असं काही? हा, आता एकतर मगाशी मी कोल्हापूर जवळचा तो कराडचा तो तुम्हाला दिलाच. आता खुद्द आपण कोल्हापुरातले जे काही आहेत, म्हणजे कोल्हापूर शहर आणि शहराच्या आसपासचा भाग, म्हणजे कोल्हापूर जिल्हा म्हणूयात आपण, त्यातले काही जे कोरीव लेख आहेत तर त्यांच्याकडं एक नजर टाकूया. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे जे शिलाहार आहेत तर हे स्वतःला प्रत्येक त्यांच्या कोरीव लेखामध्ये महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद असं म्हणत आहेत. म्हणजे जणू काही महालक्ष्मी देवता त्यांनी आपली कुळदेवताच मानलेली आहे असं काहीसं ते त्यांचं आणि महालक्ष्मीचं गणित आपल्याला दिसतं, की आम्हाला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळालेला आहे असं ते डिक्लेअर करतायत. मग तो त्यांचा कोरीव लेख जैन धर्माच्या संदर्भात असो, शिवमंदिरासाठी असो, किंवा मग खुद्द महालक्ष्मीसाठी असो, कुठेही असलं तरी हे स्वतःचं जे बिरुद आहे महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद हे मात्र ते कुठेही टाकत नाहीत, हे आपल्याला लक्षात येतं. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की 1180 पर्यंत कोल्हापुरातले असे कुठले स्ट्रॉंग असे आपल्याला कोरीव लेख दिसत नाहीत की जे महालक्ष्मी मंदिरासाठी खास आहे किंवा महालक्ष्मीसाठी खास आहे. सो 1180 नंतर जे आपल्याला कोल्हापूर शिलाहारांचे कोरीव लेख दिसायला सुरुवात, म्हणजे महालक्ष्मीच्या संदर्भानं म्हणतो, त्याच्या आधी आहेतच शिलाहारांचे, पण ते जैन धर्माच्या संदर्भात बरेचसे आपल्याला दिसतात. शिवमंदिरांना दिसतात, काही काही जैन मंदिरांना दिसतात. पण कोल्हापूर महालक्ष्मीसाठी जे काही त्यांनी डोनेशन दिली आहेत ती मात्र 1180 नंतर दिसतात. त्यातला एक आपल्याला शिलाहार भोज द्वितीयाचा कोरीव लेख दिसतो, तो 1190चा आहे, ज्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की त्याने महालक्ष्मीला त्रिकाल नैवेद्याची सोय लावून दिली. पण हे त्रिकाल नैवेद्याची सोय तुम्ही त्यांनी लावून दिली आहे, तर त्रिकाल नैवेद्य म्हणजे काय? 3 वेळा देवतेला नैवेद्य दाखवला जातो. अच्छा, मग असं आहे. तर मग कर्नाटकापर्यंत महाराष्ट्राबाहेर या देवीची ख्याती पोहोचलेली आहे. तर मग त्याआधी राजा भोज द्वितीय यांनी सोय करण्याआधी त्रिकाल नैवेद्य किंवा नैवेद्याची सोय आधी नव्हती का? नाही, असं नक्कीच असणार नाहीये. नैवेद्याची सोय डेफिनेटली असणार आहे, कारण जर ह्या देवतेची ख्याती इतकी पोहोचलेली आहे, कर्नाटकापर्यंत ती पोहोचलेली आहे, तिचा एक भक्तवर्ग मोठा डेव्हलप झालेला आहे, जिथे तिचं स्वतंत्र मंदिर उभं राहिलेलं आहे. असं असताना नक्कीच असं असणार नाही की या देवतेला नैवेद्याची सोय नाही किंवा एकच वेळ नैवेद्य असेल. कदाचित नैवेद्य तिला जो कंटिन्युअस जो दिला जात होता, म्हणजे 3 त्रिकाळ असेल किंवा द्विकाल असू शकेल, तर जो नैवेद्य दिला जात होता तर शक्यता आहे की ती जी सिस्टीम आहे ती काही काळ डिस्टर्ब झालेली असावी. कारण ह्याच कालखंडामध्ये होतं असं की आता ह्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे की कोल्हापूरचे शिलाहार जे होते हे चालुक्यांचे मांडलिक होते. चालुक्य म्हणजे हे कल्याणी नगर, म्हणजे जे बिदर मधलं बसव कल्याण जे आहे तर त्यांचे हे मांडलिक होते. आणि असेच ह्यांचे एक मांडलिक कल्याणी चालुक्यांचे होते, ते म्हणजे कलचुरी. आता काय होतं की हा जो कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये भोज हे त्रिकाल नैवेद्याची सोय करून देतो, ह्याच कालखंडामध्ये ते जे कलचुरी आहेत ते तिकडे कल्याणी नगरीमध्ये चालुक्यांची सत्ता जी आहे तर ती काबीज करतायत आणि ते मग आपलं जे डोमेन आहे ते एक्सपांड करतायत. आता कोल्हापूरचे शिलाहार हे चालुक्यांचे एकनिष्ठ असे मांडलिक असल्यामुळं शक्यता आहे की त्या कलचुरींनी शिलाहारांवर हल्ला केला होता. ऑफकोर्स त्याचा एव्हिडन्स आपल्याला खिद्रापूरमध्ये, म्हणजे तिथल्या एका मंदिरात कोरीव लेखातून सापडतो की कलचुरी राजानं शिलाहारांच्या विरोधात युद्ध केलं होतं आणि तिस्सी गावे, म्हणजे तासगाव जे तिथं त्यांचं मोठं युद्ध झालं होतं. सो कदाचित असं असू शकेल की ह्या सगळ्या युद्धाच्या धामधुमीमध्ये महालक्ष्मीची त्रिकाल नैवेद्याची किंवा द्विकाल नैवेद्याची जी सुविधा होती ती कदाचित खंडित झाली असेल आणि मग राजानं पुन्हा ती सोय नव्यानं लावून दिली असेल, असा अंदाज ह्याच्यावरून आपण एक बांधू शकतो. पण असं तर नक्कीच असणार नाही की एक वेळ नैवेद्य किंवा कधीतरीच नैवेद्य, असं तर डेफिनेटली असणार नाही. सर, आता तुम्ही म्हणलात की खिद्रापूर मधील एका मंदिरात त्याचा उल्लेख सापडतो.
हो तर येस. तो एका मंदिर म्हणजे कोणतं मंदिर? येस येस, सॉरी, बोलण्याच्या ओघामध्ये ते होऊन गेलं माझं. कोपेश्वर मंदिर जे आहे, हा. तर कोपेश्वर मंदिरामध्ये जो नगारखाना आहे, तर त्या नगारखान्यामध्ये तो आपल्याला कोरीवलेख सापडतो की ज्याच्यामध्ये कलचुरी आणि भोजद्वितीय जे आहे ह्यांच्यातल्या युद्धाचा उल्लेख येतो. ह्यात अनुषंगानं म्हणजे आता जसं मगाशी म्हटलं की या कोरीवलेखामधून आपल्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा गोष्टी सगळ्या बघायला मिळतात. स्पेशली राजे लोक सुविधा लावून देत असतात. आता जसं भोजानं त्रिकाल नैवेद्याची सुविधा रिस्टार्ट केली असं आपण म्हणू, तसंच मग पुढे साधारण 13व्या शतकामध्ये यादव राजा महादेव जो आहे, तर त्याच्या कालखंडामधला एक आपल्याला उल्लेख सापडतो की अंबाबाईचा मुकुट 2 वेळ लाल फुलांनी सजवण्यासाठी म्हणून वर्षाकाठी 12 निष्क, म्हणजेच ते एक चलनातला एक प्रकार आहे. तर वर्षाकाठी 12 निष्क हे त्या तिथला जो माळी आहे, तर त्या माळ्याला द्यावेत असं त्या कोरीवलेखामधून आपल्याला उल्लेख सापडतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की हे जी इकॉनॉमी आहे मंदिराच्या भोवतीची ती कशी सर्क्युलेट केली जात होती हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आता आतापर्यंतचा कोरीवलेखातला उल्लेख आपण देवीचा बघितला होता, पण तसं करवीर काशी किंवा दक्षिण काशी असं म्हणलं जातं कोल्हापूरला, पण त्याचा उल्लेख कुठल्या कोरीवलेखात आढळतो का? हो येस, म्हणजे कोल्हापूरची ख्याती दक्षिण काशी ही फक्त करवीर महात्म्यातच सापडत नाही, तर ती कोरीवलेखामधूनही दिसते. आणि आपण आधीही काही कोरीवलेख बघितले ज्याच्यामध्ये कोल्हापूरला शिवक्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे की काशी म्हटलं की ऑफकोर्स तिथे विश्वनाथ म्हणजे शिवाचं अधिष्ठान तिथे आहेच, हे समीकरण स्पष्ट होतं. हो. त्यामुळं कोल्हापूर शिवक्षेत्र म्हणून तर फेमस होतच. आणि ही ख्याती शिलाहारांच्या नंतर जे यादवांची सत्ता येते कोल्हापूरवरती, ख्याती कंटिन्यू राहिलेली आहे. म्हणजे यादवांच्या कोरीवलेखामध्ये तसे उल्लेख येतात की शिवक्षेत्र आणि शिवक्षेत्रात नांदणाऱ्या महाकाली, महालक्ष्मी आदी देवतांचा जय जयकार असो वगैरे असे काही उल्लेख कोरीवलेखात सापडतात. कोल्हापूरची ख्याती दक्षिण काशी म्हणून जो उल्लेख आपल्याला सापडतो तो 1257चा तो उल्लेख सापडतो, यादव राजा कन्नर जो आहे तर त्याच्या कालखंडातला. आणि हा जो कोरीवलेख आहे हा शिरोळमध्ये जे अब्दुल्लाट गाव आहे, तर तिथे कल्लेश्वर मंदिराच्या इथे तो शिलालेख आहे, ज्याच्यामध्ये हा उल्लेख कोल्हापूरचा येतो की दक्षिण वाराणसी असं कोल्हापूरला स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सो 13व्या शतकापर्यंत कोल्हापूरची दक्षिण वाराणसी ही ख्याती सुस्पष्ट झालेली आहे. अर्थात त्याच्याही आधी असणारच आहे, पण कोरीवलेखात फक्त ती दिसत नाही. ती ख्याती त्या 1257च्या कोरीवलेखातून सुस्पष्ट झाली असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. म्हणजे असं म्हणता येईल का उत्तरेत उत्तर काशी होती, तशी दक्षिणेत दक्षिण काशी वसवण्याचा प्रयत्न केला किंवा होती? हो हो हो, बरोबर. कारण हे शिवक्षेत्र असल्यामुळं ऑफकोर्स इथे सगळे शैव संप्रदाय इथे थांबलेले आहेत किंवा सेटल झालेले आहेत कोल्हापुरात येऊन. आणि मग त्या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये काशीमधल्या देवता स्थापन केलेल्या दिसतात पुन्हा, किंवा पूर्णतः त्या काशीचाच सगळा जो काही सेटअप आहे तो इथे ऑलमोस्ट तशा पद्धतीने यांनी मांडला असावा, तसा त्यांचा प्रयत्न असावा, किंवा ऑलमोस्ट सक्सेसफुल झालेलेही असावे असं आपण म्हणू शकतो ह्या सगळ्यातून. आता तुम्ही सांगताय की शक्तीपीठ होतं किंवा शिवक्षेत्र होतं, मग पण त्या काळात समाजामध्ये या देवीची काय धारणा होती? येस, राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात किंवा धार्मिक क्षेत्रात अंबाबाईची काय धारणा किंवा तिच्याविषयी काय धारणा होती हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक इंटरेस्टिंग आपल्याला कोरीवलेख सापडतो. तो आहे 1266चा यादव राजा महादेवाचा तो कोरीवलेख आहे. जे नवग्रह मंदिर जे आहे तर त्यालाच लागून अष्टदिक्पाल मंडप आहे, जो नवग्रह मंडप म्हणून ओळखला जातो, पण बेसिकली तो अष्टदिक्पाल मंडप आहे. तर तिथे कोरीवलेख आहे आणि त्या कोरीवलेखाचे जे मंगलाचरण आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधून आपल्याला महालक्ष्मी विषयी काय अवधारणा होती हे समजतं की श्रेयोस्तु महालक्ष्मी साकापी प्राक्तनितनु प्रायः त्रैगुण्य संपत्ती साधी सुरत्रयी असं म्हणतात. म्हणजे अशी ती महालक्ष्मी आम्हाला श्रेयस्कर होवो जिचा अवतार अत्यंत प्राचीन आहे किंवा जिचं अस्तित्व अत्यंत प्राचीन आहे, जिच्यामुळं त्रिगुण संपत्ती प्राप्त झाली कुणाला, तर ब्रह्मा विष्णू महेशाला, ज्यांची ती आदी जननी आहे. साधी सुरत्रयी, सुरत्रयी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांची ती आदी आहे. तर ह्याच्यावरून लक्षात येतं की अंबाबाईला त्या कालखंडामध्ये
तिच्याविषयी जी अवधारणा आहे की ती आदिजननी आदिशक्ती ही सगळीकडं सगळ्या क्षेत्रात पसरलेली आहे. म्हणजे राजकीय असो, सामाजिक असो, तर ह्या क्षेत्रामध्ये तिच्याविषयी ही अवधारणा सगळीकडे स्थिर झालेली बघायला मिळते. सो आपण ह्याच्यामध्ये बघितलं की सोरटूरमध्ये तर तिला ग्रामदेवतेचा दर्जा दिलेला आहे किंवा तिला क्षेत्र किंवा तिला रक्षक देवता तिथं म्हटलेलं आहे. तसंच ह्या लेखामधून तिला आदिजननी म्हटलेलं आहे. तर याच्यावरून एकंदर लक्षात येतं की ह्या देवतेचा जो भक्तवर्ग होता तो वेगवेगळ्या अंगाने तिला पाहत होता. कोणी तिला रक्षणकर्त्री म्हणून पाहत होतं, कोणी तिला राज्यलक्ष्मी म्हणून पाहत होतं, तर कोणी तिला आदिजननी म्हणजे विश्वाची आदिजननी म्हणून पाहत होतं. असं सगळे आपल्याला वेगवेगळे पैलू या कोरीव लेखामधून अंबाबाईविषयी बघायला मिळतात. म्हणजे अंबाबाईची विविध रूप थोडक्यात या कोरीव लेखातून आपल्याला दिसतात. हा, हो, चालेल, तसं आपण म्हणू शकतो. एका अर्थानं हे म्हणणं सार्थ ठरतं. आजपर्यंत आपण पौराणिक कथेतून महालक्ष्मीचं रूप जाणून घेतलं किंवा त्या कथेमधून महालक्ष्मी काय आहे हे जाणून घेतलं. तर आज तुमच्यामुळे आम्हाला कोरीव लेखातून महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं जे रूप आहे ते आम्हाला जाणून घेता आलं, त्याची विविध पैलू जाणून घेता आले. त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.